रामकृष्ण हरी मित्रांनो. मित्रांनो, तर माझं संध्याकाळचे 4:30 5:15 झाले बघा. चहा टोस्ट खायला घेतलं आहे मी. चहा मागाशीच ठेवलेला. इथे टोस्ट आणलेत, तर चहा टोस्ट खातो आणि मला जायचं 5:30 पावणे 6 आम्ही निघू आपल्या अभ्यासाच्या क्लासला. आणि आता एक म्हणजे काल मला कळालं की आमची योगाची जी कॉम्पिटिशन आहे ती 20 तारखेला लागणार आहे. ही फातिमा हायस्कूलमध्ये लागणार आहे ती बहुतेक तरी. तर ते आहे 20 तारखेला. म्हणून मग माझा योगा क्लास सध्या बुडायचा ना अभ्यासाच्या क्लासमुळं. 1-1.5 तास मला बुडायचा क्लास. माझा योगाचा 7 ते 9 वाजायचा. तर माझा पूर्ण 8 वाजता पोहोचला, म्हणजे माझा 1 तास बुडायचा. माझं तर बुडू नये म्हणून मी काय करणार आहे, योगा क्लासला जाणार सोमवार बुधवार शुक्रवार. त्या दिवशी मी अभ्यासाच्या क्लासला जाणार नाही. तर तुम्ही असं ठरवा. आता मी बनवतो थालीपीठ. मी जरा क्वालिटी डिक्रीज केली बिकॉज ऑफ स्टेबिलिटी. 4Kमध्ये एवढी स्टेबिलिटी राहत नाही ना. आता मी बनवतो थालीपीठ, कारण की मम्मी बाहेर बसली आहे. हे एवढं थालीपीठ बनवायचं आहे आणि हे एकच झालं आता. शिक मम्मी, थालीपीठ कशात काढायचं. या हे बघा आता बघा आमचा कसं झालं आहे बघा पार. तर पटापटा थालीपीठ टाकतो. थांबा, तुम्हाला पण शिकवतो मित्रांनो मी थालीपीठ कसं करतात ते. बघा, बेसनाचं पीठ घ्यायचं, त्यात जराशी हळद मीठ मिरची टाकायची, कांदा किंवा टमॅटो काहीतरी टाकायचं, चांगलं मिक्स करायचं. असं घ्यायचं, असं टाकायचं, असं टाकायचं, असं घ्यायचं, असं टाकायचं. माहिती मी लय विचित्र केलं आहे. थांबा, मला याला असं उचलून टाकू दे आता. नाही तर ते मम्मी मला मारून धरून येऊन मुलाने काय केलंस तू. थांबा, पटकन मित्रांनो याला नीट करून घेऊ देत, मला सावरू देत. मला याला खराब झालं माझ्याकडनं सगळं. काय काय तुम्हाला दाखवणार, तुम्हाला ट्युटोरियल देण्याच्या जातात चक्कर म्हणजे ते खराब झालं. कोणी ना मित्रांनो, तुमच्यासाठी मी मार खायला पण तयार आहे घरातल्यांचा. फक्त तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. 400 सबस्क्रायबर व्हायला आले मित्रांनो. नका रडू मला असं का तुम्ही मग चिडताय. 400 करा पूर्ण. अजून 100 चॅनल मॉनिटाईज होऊन जाईल आपलं. आणि मला आता नवीनच कळालं एक म्हणजे सध्या कसं चेक करा माझा YT स्टुडिओ, तुम्हाला मी दाखवेन. तर ना मला एक नवीन कळालं की आहे ना 500 सबस्क्रायबर आणि 3000 तसा वॉचवर झाला की चॅनल मॉनिटाईज. तर आपण किती सबस्क्रायबरला, आम्ही 104 सबस्क्रायबर्स. ते आपल्याला येणाऱ्या महिन्यात काय पण करून कंप्लीट करायचे. कारण की माझ्या मध्ये तरी मला बाबा बोललेत की 12वीत गेलास तू की आपण तुझं ब्लॉगिंग परत एकदा बंद करायचं. हे बघा पप्पा सेठ काय खाताय. शेवळे. ये ताट दाखवा जरा तुमचं एकदा मला. तुमच्या ताटाची टूर द्या मला एकदा. सांगा तुमच्या जेवणात आज काय काय, तुमच्या धर्मपत्नीने काय काय बनवलं आहे आज जेवणात. आम्हास कळू द्या. सांगा आम्हाला टूर द्या जेवणाची चव सांगा आम्हाला. भाकरी आहे. किती भाकरी आहेत, क्वांटिटी काय आहे ना, म्हणजे किती रुपयाला किती भाकरी असं काय क्वांटिटी वगैरे. आता 20 तारखेला मॅचेस आहेत. तर मी माझे केस कापणार आहे 17 तारखेला, जेणेकरून 2 दिवसात माझे केस नीट एकदम सेट होतील आणि मग मी एकदम हँडसम दिसेल. आता मला काम आहे ते म्हणजे हे 2 कडधान्य. मच्छर चावलं. आता ते मला काम आहे
हे अख्खं आणि हे अर्ध भिजत घालायचं. मोका मटकी काहीतरी आहे टाकलं भिजवलं आता धुतलं म्हणजे एकदा याला. मित्रांनो डाळ तर मी आता आपला मूग मटकी भिजत घातलेली आहे. आता आमचा फिल्टर जो की इथे आहे. आता याच्यामध्ये इथलं पाणी रिकामा झालं आहे. पाणी त्याला खालच्या बाजूला उतरलं आहे आणि खालच्या बाजूला पण पाणी रिकामा झालं आहे बऱ्यापैकी. तर मला पटकन याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे. पाणी ओतूयाचं. मित्रांनो आता मी डेडलिफ्ट करायला चाललो आहे. मस्ती करतो डेडलिफ्ट वगैरे काय नाही. त्या पाणीमध्ये ना कचरा असतो म्हणून त्याला एकदम सावकाश उचलावं लागतं. आमच्या इथं बदलापूरला एकदम गरगरत आणतो. काहीच ना कुठं बोलत. हा जो नळ दिसतोय ना ह्याचं जे पाणी येतं ते सगळं लई घाण असतं. तुम्हाला मी दाखवतो थांबा. ह्याच्यामधलं तुम्ही पाणी बघा एकदा. हे एवढं घाण पाणी आम्ही रोज शुद्ध करून पितो. झाकण ठेवलं. ह्याच्यामध्ये पण बघा तुम्ही एकदा पाण्याचा गढूळपणा बघा. आम्ही रोज सकाळी त्याचे पाणी भरतो तर ह्याच्या हंड्यात आणि ह्याच्यामध्ये भरतो आम्ही. आणि आम्ही ह्याच्यामध्ये फिरवतो ही तुरटी. त्याच्याकडून पाण्यामध्ये सगळी धूळ किंवा पण कचरा किंवा घाण असेल ती खाली बसावे आणि सगळं चांगलं पाणी भरती यावं. म्हणून आम्ही त्याला बोला डेडलिफ्ट करतो. त्याच्यामध्ये हेच कारण की ते एकदम हळू उचलावं लागतं. तर असं झटक्याने उचललं तर मग कसं होतं ते सगळा जो गाळ आहे समजा आता मी झटक्याने वर उचललं तर मग सगळा गाळ वरती येतो. शेक झाला कॅमेरा पण शेक झाला बघितलं ना तसं तो सगळा गाळ असं फटका हा वरती येतो. तर मग कचरा सगळा प्यायला आगाव करत. म्हणून आम्ही ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये पाणी साठवतो संध्याकाळी असं टाकायला वगैरे फिल्टरमध्ये. जे पण आम्हाला चांगलं पाणी प्यायला भेटतं या फिल्टरमुळं. तर त्याच्यामध्ये मी पाणी टाकलं सकाळपर्यंत. त्याच्यामध्ये हे सगळं पाणी खाली उतरलं. पूर्ण सगळं पाणी खाली उतरलं की मग आम्ही ते पाणी तांब्याच्या भांड्यात काढून ठेवू किंवा मडकं पण भरू आम्ही. मग त्याच्याकडून आम्हाला त्याला पाणी होईल.